भारतीय बौद्ध महासभा कोल्हापूर जिल्हा नव्यानं नियुक्त कार्यकारिणी पदाधिकाऱ्यांची पहिली महत्त्वपूर्ण बैठक रविवार दिनांक 15 फेब्रुवारी दुपारी 1 वाजता मिस क्लार्क बोर्डिंग विद्युत चौक कोल्हापूर इथं उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली। बैठकीच्या अध्यक्षस्थानी जिल्हाध्यक्ष आयुष्मान सातापा कांबळे बस्तवडेकर होते। या बैठकीस राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य आयुष्मान महेश धर्मरक्षित सर यांची प्रमुख उपस्थिती होती। त्यांनी उपस्थित पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना संघटना बळकटीकरण, बौद्ध धम्म प्रचार प्रसार, सामाजिक एकजूट आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा प्रसार यावर विशेष भर दिला। जिल्ह्यातील प्रत्येक तालुका आणि गाव पातळीवर संघटना मजबूत करण्यासाठी पदाधिकाऱ्यांनी सक्रियपणे काम करण्याचे आवाहन त्यांनी केलं। बैठकीत नव्या कार्यकारिणीच्या जबाबदाऱ्यांबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली। आगामी धम्म कार्यक्रम, संघटन विस्तार, सदस्य नोंदणी मोहीम, युवक व महिला सहभाग वाढवणे तसेच सामाजिक प्रश्नांवर ठोस भूमिका घेण्याबाबत निर्णय घेण्यात आले। सर्व पदाधिकाऱ्यांनी एकजुटीने काम करून जिल्ह्यात बौद्ध चळवळ अधिक प्रभावी करण्याचा संकल्प व्यक्त केला। यावेळी अशोक कांबळे, सातापा कांबळे, आरबी कोसंबी, अप्पासो कांबळे, अशोक कांबळे, पंडित कांबळे, अनिल कांबळे, नागेश कांबळे, भारती कांबळे, अरविंद कुरणे, एमडी कांबळे, नागेश गिरी, बाबासाहेब कांबळे, श्यामराव कांबळे, चंद्रकांत सूर्यवंशी, अशोक हातकणंगलेकर, अमोला कुरडे, श्रीकांत कांबळे, प्रभाकर कांबळे, विनोद कांबळे, अरुण शिंगे, रंगराव प्रधान, महेश यमगर्णे, माधव कांबळे, बीके कांबळे सर कोल्हापूर, व्हीएच कांबळे, सिद्धार्थ कांबळे, संगीता कांबळे, प्रफुल्ल लोखंडे उपस्थित होते। तसेच जिल्ह्यातील विविध भागातील कार्यकारिणी सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते। बैठकीच्या शेवटी आयुष्मान सातापा कांबळे बस्तवडेकर यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानत आगामी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्वांनी समन्वयाने काम करण्याचे आवाहन केलं। मराठी एस न्यूजसाठी कागलहून प्रशांत दळवी।